तर नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात रस्त्यांचं काम सुरू असून नाशिकमधला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता हा नव्यानं तयार करण्यात आलाय। मात्र नव्यानं तयार झालेल्या या रस्त्यावर तडे पडले असून ठिकठिकाणी खड्डे पडलेत, तर काही ठिकाणी तडे जाऊन रस्त्याच्या आतमधील टाकलेले गज हे रस्त्याच्या वरती निघाल्याचं दिसून आलंय। आणि त्यामुळे नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय। नाशिक त्र्यंबकेश्वर नव्यानं तयार झालेल्या रस्त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे खरं तर अनेक ठिकाणी जे रस्ते आहेत ते खोदून ठेवलेले आहेत, तर काही ठिकाणी अशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे तयार करण्यात आलेले आहे। मी सध्या नाशिकच्या नाशिक त्र्यंबक या मार्गावर आहेत। आपण जर बघितलं तर हा त्र्यंबकेश्वरकडे जाणारा मार्ग आहे। या ठिकाणी जे काम झालेलं आहे, आपण बघतोय जे व्हाईट टपिंगचे कामं करण्यात आलेले आहेत। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं अनेक जे कामं आहेत त्यांची गुणवत्ता खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून ही तपासली जाते। मात्र आपण जर बघितलं तर या त्र्यंबक रस्त्यावर अशा पद्धतीने आत्ताच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर हे अशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत आणि अगदी त्यांचे गज जे आहेत ते वरती आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या महत्त्वाच्या रस्त्यांवर जर अशी परिस्थिती असेल तर इतर शहरातल्या रस्त्यांची नेमकी परिस्थिती काय असेल हे बघणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या सगळ्या कामांवर पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। काय नेमकी रोजची परिस्थिती असते? सर, काम एकदम दुष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। काम व्यवस्थित झालेलं नाहीये। याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असेल। तर की काम फक्त लिक्विड टाकून ते काहीतरी करून जातात, वापस पाऊस पडला वापस जसं तसं काम वापस होऊन जातं। जे क्रॅक रस्त्यावर पडलेले आहेत त्यावर अशा पद्धतीने हे लिक्विड टाकून हे सगळे क्रॅक भरले जात आहे। हा संपूर्ण इतका मोठा हा क्रॅक आपल्याला हा त्र्यंबक रोडवर अनंत कानडे मैदानाच्या समोरच्या भागांमध्ये पाहायला मिळतोय। अगदी त्याचे गज जे स्क्रू आहेत ते देखील या ठिकाणी रस्त्याच्या वरती आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिकमधल्या सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न हा पुन्हा एकदा आता ऐरणीवर आल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।